नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोड भाग 1 मध्ये आता कुस्तीचा भव्य सामना रंगलेला असतो आणि आता सामन्यासाठी ऋषिकेश, जानकी व तिथे अनेक पहिलवान आलेले असतात. कुस्ती पाहण्यासाठी तिथे खूप सारे लोक सुद्धा जमलेले असतात आणि तिथे कुस्तीची खबर घेण्यासाठी मीडियावाले सुद्धा आलेले असतात. इकडे दुसरीकडे ऋषिकेश सुद्धा तिथे असतो. ऋषिकेश तालमीची प्रॅक्टिस करत असतो आणि जानकी ऋषिकेशची पूर्णपणे काळजी घेत असते. गावाचे सरपंच म्हणजे उर्फ तात्याराव ते सुद्धा तिथे आलेले असतात. आता तिथे असलेला अनाउन्समेंट त्यांच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर मग आता तो अनाऊन्स करतो की आपली मुख्य कुस्तीचा सामना आता सुरू होतोय. इकडे दुसरीकडे जानकी लगेच आता खुश होत ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, मी तुम्हाला पहिल्यांदी कुस्ती खेळताना बघणार आहे. ओवी सुद्धा म्हणत असते, मी पण, आणि बाबा मी सुद्धा कुस्ती पाहण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही या सगळ्यांबरोबर असं डिशूम डिशूम करणार ना? मग आता ओवीचं हे बोलणं पाहता ऋषिकेश लगेच हसत तिला म्हणतो, ओवी बाळा, हा तुझा बाबा कुस्ती खेळणार सुद्धा आणि कुस्ती जिंकून सुद्धा दाखवणार. आणि मग त्याच्यानंतर इकडे अनाउन्समेंट सांगत असतो की जो कुस्ती जिंकेल त्याला मानाची ट्रॉफी आणि 1,00,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. त्याच्यानंतर ते ऐकल्यानंतर ऋषिकेश लगेच इमोशनल होत ओवीला म्हणतो, ओवी, मी आता कुस्ती जिंकून आलो ना, तर तुला हवे ते फटाकडे, कपडे सगळं काही घेऊ आपण. तुला हवी आहे तशी दिवाळी साजरी करू आपण. माझ्या ओवीला काजू कतली हवी आहे ना, तर ते सुद्धा आणेल मी. आणि ओवी, खरंच यावर्षीची दिवाळी मी खूप स्पेशल करून दाखवेल आणि तुझा बाबा असताना तुला कधीच काही कमी पडू देणार नाही. ऋषिकेश आता ओवीला मिठी मारतो आणि ओवी ऋषिकेशला ऑल द बेस्ट असं विश करते. इकडे जानकीला मात्र ऋषिकेशचं खूपच टेन्शन आलेलं असतं. त्याच्यानंतर पहिल्या कुस्तीसाठी आता ऋषिकेशला मैदानामध्ये बोलवतात. त्याच्यानंतर जानकी सुद्धा आता ऋषिकेशला ऑल द बेस्ट असं विश करते आणि ऋषिकेशला काहीतरी ध्येय देत म्हणते की जिंकूनच यायचं. त्याच्यानंतर तो अनाउन्समेंट एक एक करत सगळ्या पहिलवानांना मैदानामध्ये बोलावतो आणि आता तो म्हणत असतो, आपल्या मुळशीची आन बान आणि शान म्हणजेच की ऋषिकेश दादा रणदिवे यांनी आज बऱ्याच वर्षांनी कुस्तीशी 2 हात करायचं ठरवलंय. आपण आता जोरदार टाळ्या वाजवून त्यांची हिंमत आणि ईर्ष्या वाढवावी. तिथे आता खूप सारे पहिलवान आलेले असतात आणि पहिलवान एक एक करत आपली ताकद दाखवत असतात. आता ऋषिकेशचा कुस्तीचा पहिला सामना होणार असतो आणि ऋषिकेशला कुस्ती खेळण्यासाठी मैदानामध्ये बोलवलेलं जातं. ऋषिकेश सुद्धा आता खूप ऐटीत तोऱ्यात मैदानामध्ये उतरतो. इकडे जानकीला तर खूपच टेन्शन आलेलं असतं. ती देवाला प्रार्थना करत असते. पण मात्र ओवीला हे सगळं पहिल्यांदी पाहायला भेटणार म्हटल्यानंतर ओवी सुद्धा खूप खुश असते. ओवी ऋषिकेशला चेअरअप करण्याचा प्रयत्न करत असते. गुलाबदादा सुद्धा तिथे आलेले असतात आणि गुलाबदादा सुद्धा ऋषिकेशच्या नावाने ओरडत त्याला चेअरअप करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग आता ऋषिकेश मैदानामध्ये उतरतो. आपल्या हातामध्ये माती घेतो, मातीचे आशीर्वाद घेतो. तर ऋषिकेशला घडलेला सगळा प्रकार आठवू लागतो. ऋषिकेशला सुमित्राचं बोलणं अगदी स्पष्टपणे आठवायला लागतं. त्याच्यानंतर ऋषिकेश आणि त्या पहिलवानामध्ये कुस्तीचा सामना रंगतो. आता तो पहिलवान ऋषिकेशवरती वार करत असतो, पण मात्र एक एक करत ऋषिकेश सुद्धा तो वार हुकवत असतो. ऋषिकेश सुद्धा त्याला हरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. खूप अथक प्रयत्नानंतर आता ऋषिकेश सुद्धा त्याला शेवटी जमिनामध्ये आपटतोच. ते सगळं पाहता जानकी, ओवी, गुलाबदादा यांना सगळ्यांना खूप आनंद होतो. मग आता ते अनाउन्समेंट ऋषिकेशला म्हणतात की अशा प्रकारे ऋषिकेश दादांनी दाखवून दिलंय की ऋषिकेश दादांनी कुस्ती सोडली, पण मात्र कुस्तीने ऋषिकेश दादांना नाही सोडलं. ऋषिकेशने अथक प्रयत्नानंतर विजय मिळवला म्हटल्यानंतर ऋषिकेश सुद्धा आता खूप खुश असतो. त्याच्यानंतर तो पहिलवान आता परत ऋषिकेशवरती वार करायला लागतो, पण मात्र तिथे असलेला तो अंपायर तो त्याला काही त्याच्याजवळ येऊच देत नाही. इकडे ऋषिकेश आता लगेच सुमित्राचं बोलणं आठवू लागतं. म्हणजेच की घराबाहेर जाताना सुमित्रा ऋषिकेशला म्हणाली होती की जे मनाने रणदिवे नाही ना, ते कुशाली या घराबाहेर जाऊ शकतात. त्याला तेव्हा सारंगचं सुद्धा बोलणं आठवत असतं की तुझ्या बायकोने आमच्या नानांना खाली ढकललं आणि तू तिला बोलायचं सोडून आमच्यावरती काय आरोप करतोयस. शर्वरीचं बोलणं आठवल्यानंतर सुद्धा ऋषिकेशला त्रास होत असतो. जेव्हा जानकी शर्वरीला समजून सांगण्यासाठी गेली होती तेव्हा शर्वरी जानकीवरती ओरडत म्हणत असते, अगं वहिनी, खोटेपणाची सुद्धा एक लिमिट्स असते. अगं, मी तुला काय समजत होते आणि तू काय निघालीस. त्याच्यानंतर आता त्यांचा दुसरा राऊंड सुरू होतो. तो दुसरा पहिलवान सुद्धा खूप पेटलेला असतो आणि तो सुद्धा ऋषिकेशवरती एक नव्याने झडप घेतो. ऋषिकेश सुद्धा त्याला हरवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. आता ऋषिकेश खाली पडतो. ते सगळं पाहता ओवी आणि जानकी यांच्या दोघांनीही खूप टेन्शन येतं आणि ते खूप रडत रडत ऋषिकेशकडे पाहायला लागतात. इकडे गावातले लोक सुद्धा आता आश्चर्याने ऋषिकेशकडे पाहत असतात. ऋषिकेशला आता तो सगळे प्रकार आठवत असतात. त्याच्यामुळे ऋषिकेश पूर्णपणे हतबल होऊन गेलेला असतो आणि मग तसाच ऋषिकेश उठतो, स्वतःला सावरतो आणि परत नव्या जोम्याने मैदानामध्ये उतरतो. आता ऋषिकेशला जानकीला दिलेला शब्द आठवत असतो, म्हणजेच की आपली ओवी खूप जोकात दिवाळी साजरी करणार. ऋषिकेश जेव्हा नोकरी शोधायला गेला होता
तेव्हा कशा पद्धतीने ऋषिकेशला तिकडनं हकलवून दिलं ते सुद्धा प्रकार आता ऋषिकेशला स्पष्टपणे आठवत असतात. आता इकडे ऋषिकेश सुद्धा खूप पेटून उठतो आणि त्याच्यावरती परत झडप घ्यायला लागतो. पण मात्र तेवढ्यात लगेच ते ऋषिकेशला थांबवून घेतात. इकडे दुसरीकडे आता अनाउन्समेंट मिळत असतो. सूर्यादादाने ऋषिकेश दादाला आता त्यांच्या नावाप्रमाणे पेटवून दिलंय आणि सूर्यादादाने मागच्या राऊंडची अख्खी कसर ऋषिकेश दादांवरती भरून काढली आहे. आता आपण सुद्धा बघूयात की या प्राथमिक फेरीमध्ये कोण डाव जिंकणार आहे. आता ऋषिकेश कुस्ती खेळायला लागतो. पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे सयाजीराव येतात. सयाजीराव तिथे समोरच खुर्ची टाकतात आणि ऋषिकेशचा तो सामना बघत असतात. ऋषिकेशला असं कुस्ती खेळताना पाहता सयाजीराव यांना आनंद होत असतो. कारण की सयाजीरावांनी एक वेगळाच डाव आता ऋषिकेशवरती टाकलेला असतो. इकडे आता ऋषिकेश कुस्ती खेळत असतो. जेव्हा ऋषिकेशवरती कुस्ती खेळण्यासाठी वार होतो तेव्हा ऋषिकेश पूर्णपणे आता स्वतःला सावरत असतो. इकडे ओवी आणि जानकी यांच्या दोघींना ऋषिकेशचं ते सगळं पाहता खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे मेन म्हणजे जानकीला ऋषिकेशची खूप काळजी वाटत असते. इकडे आता शेवटी मैदानामध्ये खाली ऋषिकेश पडतो आणि वरून ऋषिकेशला हरवण्यासाठी तो पहिलवान बसलेला असतो. आता इकडे ते सगळं पाहता जानकी ऋषिकेशला हिंमत देत म्हणते, उठा ऋषिकेश. ओवी सुद्धा ऋषिकेशला आवाज देत त्याला उठण्यासाठी सांगत असते. इकडे दुसरीकडे आता ऋषिकेशची ती सगळी अवस्था झालेली पाहता जानकी लगेच गुलाबदादाला म्हणते की गुलाबदादा आपण पाणी वगैरे काही नाही देऊ शकत का. इकडे आता जानकी ऋषिकेशला हिंमत देत म्हणते की उठा ऋषिकेश, तुम्हाला ओवीसाठी ही स्पर्धा जिंकायची आहे. ऋषिकेश उठा ना प्लीज. आणि ऋषिकेशची ती झालेली अवस्था पाहता जानकी खूपच घाबरून गेलेली असते. इकडे ओवी सुद्धा इमोशनल होत आणि रडत रडत ऋषिकेशला म्हणत असते, बाबा तुम्ही उठा. तेवढ्यात आता ऋषिकेशला लगेच समोरनं ऐश्वर्या येताना दिसते. ऋषिकेश ऐश्वर्याकडे पाहतच असतो. इकडे दुसरीकडे आता इकडे जानकी ऋषिकेशला उठा उठा असं म्हणत असते आणि खूप रडत असते. तर मग तेवढ्यात लगेच ऐश्वर्या आता जानकीकडे येते आणि जानकीला म्हणू लागते, अरे रे, आधीचा अपमान काही कमी झाला होता का, जो इथे चार चौघात स्वतःची अब्रू काढायला आलात तुम्ही. त्याच्यानंतर आता इकडे अनाउन्समेंट म्हणत असतात की प्राथमिक फेरी ही संपत आली आणि अजून सुद्धा ऋषिकेश दादा पडूनच आहे. आता अजून सुद्धा ऋषिकेश दादा उठले नाही तर ते हा डाव हरतील. आता ते ही प्राथमिक फेरी हरून जातील आणि मग पहिल्याच राऊंडमध्ये कुस्तीच्या सामन्यातून त्यांना लगेच बाहेर जावं लागेल. जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते, उठा ऋषिकेश. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ते सगळं पाहता ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते की ऋषिकेश दादा उठणार आहे की चार खांदे बोलवू तिकडून. लगेच येतील, बोलवायचे असेल तर सांगा. तर मग ऐश्वर्याचं हे घाणेरडं बोलणं पाहता जानकी लगेच आता तिच्याकडे रागारागाने पाहायला लागते. तर मग आता ऐश्वर्या हसत जानकीला म्हणते, काय फुसकाबार निघाला ग तुझा नवरा. तुझ्या नवऱ्याची अशी झालेली अवस्था पाहता मला तर वाटतंय तो आता नाहीच उठणार. तुम्ही आता पूर्णपणे हरलात. काय जानकी ऋषिकेश रणदिवे, हरलात आता तुम्ही. ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहिल्यानंतर जानकी म्हणते, ऋषिकेश रणदिवे हरणार नाही. आता जानकी ऋषिकेशला उठण्यासाठी सांगत असते. जानकी तशीच समोर पाहते तर ऋषिकेश उठलेला असतो. ऋषिकेश आता नव्या जोमाने उठलेला असतो. जानकी आता ऐश्वर्याला मोठ्याने ओरडत म्हणते की ऋषिकेश रणदिवे कधीच हरणार नाही, बघ समोर. इकडे दुसरीकडे आता तो कुस्तीचा सामना असतो तो टीव्हीवरती सुद्धा सुरू असतो आणि ते सगळं आता इकडे सुमित्रा घरात बसून सुद्धा बघत असते आणि ऋषिकेश आता उठलाय म्हटल्यानंतर सुमित्राला सुद्धा खूप आनंद होतो. ऋषिकेश उठतो पण मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती आता 12च वाजतात. आता इकडे अनाउन्समेंट ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश दादा आता या पहिलवानाला चांगलाच जोरदार धक्का दाखवायचा. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळे ऋषिकेशसाठी टाळ्या वाजवत असतात आणि ते सगळं पाहता सुमित्रा सुद्धा टाळ्या वाजवायला लागते. तेवढ्यात लगेच तिथे सौमित्रा आणि अवंतिका हे दोघी येतात आणि ते सुद्धा टाळ्या वाजवायला लागतात. सौमित्रा अवंतिकाला आलेलं पाहता आता इकडे सुमित्रा लगेच चॅनल चेंज करू लागते. पण मात्र काय ते चॅनल चेंजच होत नाही. तर मग आता सुमित्राच्या हातातला रिमोट घेत म्हणतो, तरी मी गुलाबला म्हटलो होतो की सेल चेंज कर म्हणून. त्यांची अगं पॉवर संपली असेल. तू काय एकटीच मॅच बघतेस, आम्हाला सांगायचं ना, आम्ही सुद्धा आलो असतो. तर मग सुमित्रा लगेच अडखळत अडखळत म्हणते, मी काय कुस्ती नव्हते बघत. तर मग सौमित्र लगेच सुमित्राला चिडवून देत म्हणतो, हा बहुतेक ना चुकून लागलं असेल. इकडे आता सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो, अवंतिका गुलाबदादाला भजी बनवायला सांग ना, आपण टीव्हीवरती मस्तपैकी तिघे मॅच बघूयात. पण मात्र आता अवंतिका म्हणत असते, टीव्हीवरती बघण्यामध्ये ना मजा नाहीये, आपण तिकडे लाईव्ह जाऊन मॅच बघूयात. इकडे आता सौमित्रेला सुद्धा अवंतिकाची ती आयडिया पटते आणि इकडे सौमित्र लगेच सुमित्रेला म्हणतो, आई तुला खूप इच्छा असेल ना की तिकडे जाऊन दादाची ती सगळी कुस्ती बघायची. सुमित्रेच्या मनामध्ये खूप असतं पण मात्र सुमित्रा आता बोलवून दाखवत नसते. तर सुमित्रा लगेच म्हणते, नाही नाही, माझी अजिबात इच्छा नाहीये मॅच बघायची. आता इकडे सौमित्र अवंतिकाला म्हणतो, हे ती आत्ता म्हणते पण मात्र तुला तिच्या आधीचे किस्से सांगतो. आणि आता सुमित्रा तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र सुमित्राला थांबवतो आणि तिला परत तिथे बसवतो. इकडे आता सौमित्र अवंतिकाला सांगू लागतो, तुला ही जी गर्दी दिसते ना त्याच्या 4-5 पट गर्दी असायची.
अगं खूप लांब लांबून लोक यायची आणि एवढी गर्दी असायची की दादाची स्पर्धा दिसत नाहीये म्हटल्यानंतर त्यांची आपापसामध्ये भांडणं व्हायची. इकडे आता सुमित्राला ते सगळं आठवल्यानंतर सुमित्राच्या चेहऱ्यावरती हसू येत असतं आणि तुला सुद्धा ते किस्से हवे हवेसे वाटत असतात. इकडे अवंतिका विचारते, मग तुम्हाला सुद्धा कुस्ती बघायला चान्स मिळत होता की नव्हता, की तुम्ही सुद्धा टीव्हीवरतीच बघायचा? याच्यावरती आता सौमित्र सुमित्राकडे पाहत म्हणतो की नाही नाही, आई दादाची कुस्ती बघण्यासाठी सगळ्यात आधी जायची आणि दादाला चेअरअप करत त्याच्या नावाने ओरडायची. दादाने आता आईला आखाड्यामध्ये बघितलं की त्याला 10 हत्तींचं बळ यायचं. आखाड्यात सुद्धा आणि आयुष्यामध्ये सुद्धा आई ताकद होती दादाची. इकडे आता सौमित्रचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर सुमित्रा इमोशनल होत असते आणि आता सौमित्राच्या बोलण्यावरती विचार सुद्धा करू लागते. सौमित्र आता अवंतिकाला मागे घडलेले सगळे किस्से सांगत असतो. म्हणजेच की आता सौमित्र आता नवीन किस्सा सांगतो की एकदा दादाची मॅच होती आणि नेमकं नानांनी आईला बचत गटाच्या मीटिंगसाठी पाठवलं. सौमित्र पुढे काय बोलणार तर मग सुमित्रा लगेच म्हणते, मी त्या बायकांना सुट्टी दिली आणि सरळ ऋषिकेशचा सामना बघण्यासाठी तिकडनं निघून गेले. आणि तिला सुद्धा तो किस्सा आठवता ती सुद्धा एकटीच हसत असते. इकडे अवंतिका आणि सौमित्र दोघेही तिच्याकडे पाहत असतात. सौमित्र आता म्हणतो की लक्षात आहे म्हणजे तुझ्या, अगं त्याच्या गालावरची माती अभिमानाने स्वतःच्या पदराने पुसायचीस. अगं त्याच्या जिंकण्याच्या आनंदामध्ये गावात पेढे वाटायचीस आणि आज त्या ऋषिकेश दादाबद्दल तुला काहीच कसं काही नाही वाटत ग? सौमित्रचं हे बोलणं पाहता आता इकडे सुमित्रा शांत होते आणि आता ते सगळं पाहता सौमित्र म्हणतो, आई अगं तुझी ही शांतता खूप काही सांगून जाते. अगं आई, या घरातली शांतता भंग करणाऱ्या त्या ऐश्वर्याला पहिले या घरातून हकललं पाहिजे. तिने या घरच्या आनंदाला गालगोट लावलंय. अगं तिने नात्यांमध्ये निखारे पेरलेत आणि सतत ती त्याला हवा घालत आलीये. अगं आई, तो दिवस दूर नाहीये की तिच्या सुडाच्या आगीमध्ये अख्खं घर जळून खाक होईल. आता सौमित्रचं हे बोलणं पाहता इकडे सुमित्र लगेच त्याला रागवत म्हणते, अरे सौमित्र, काहीही काय काय तोंडाला येईन ते वाटेल ते बोलू नकोस. तर मग सौमित्र सुद्धा सुमित्राला सांगतो, अगं आई वाटेल ते नाही, खरं ते बोलतोय कारण वकील आहे मी. अगं आधी तिने तुला स्वतःच्या बाजूने वळवलं, त्या सारंगला स्वतःच्या तालावरती नाचवलं आणि आजी तर आहेच तिची साथ द्यायला. तिने ताकद आणि डोकं दोन्ही वापरून आधी माणसांना तोडलं आणि मग त्याच्यानंतर बरोबर नात्यांना. दादा बहिणीला घराबाहेर काढून विजयाचा झेंडा फडकवलाय तिने या घरात. हे सगळं थांबू शकतं आणि हे सगळं तू थांबवू शकतेस. इकडे आता टीव्हीवरची मॅच बघता सौमित्र सुमित्राला म्हणतो, अगं बघ, आयुष्याच्या आखाड्यामध्ये तो एकटाच लढतोय. आई, त्याला एकटा नको लढून देऊ. आई अगं, नकळत सुद्धा तुझ्याकडनं खूप चुका झाल्यात, पण मात्र जर डोळे उघडून नीट बघितलं आणि विचार केला ना तर तुझ्याकडे फक्त पश्चाताप हे उरेल. आता सौमित्रचं ते सगळं बोलणं ऐकता सुमित्रा सुद्धा त्याच्यावरती विचार करू लागते, इमोशनल होते आणि आता सौमित्र लगेच तिकडनं निघून जातो. अवंतिका सुद्धा सौमित्रच्या मागे जाते आणि आता सुमित्रा टीव्हीवरती ऋषिकेशची ती सगळी मॅच बघता खूप रडत असते. इकडे मैदानामध्ये ऐश्वर्या आता जानकीला म्हणते की अगं वा, तुझा नवरा ना माझ्याकडे बघून रागाने पेटूनच उठला ग. काय जिद्दीने लढायला लागलाय तो परत. पण काय उपयोग आहे ना त्याचा? इथे जरी तू जिंकला ना तरी घरामध्ये सुद्धा हरवलंय मी त्याला. आता ऋषिकेश इकडे नव्या जोमाने रडत असतो आणि ते सगळं पाहता इकडे जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते, अगं ऐश्वर्या, खेळ अजून संपलेला नाहीये आणि डाव पलटायला थोडा सुद्धा वेळ नाही लागत. आम्हाला घरातून तर बाहेर काढलंस, पण मात्र घरातल्यांच्या मनातून कसं बाहेर काढशील? आम्ही आमच्या घरच्यांच्या मनामध्ये होतो आणि कायम राहणार. इकडे आता ऐश्वर्या म्हणते, कशी राहणार तू त्यांच्या मनात? तुझ्या घरच्यांच्या मनाशी कुस्ती खेळायला ना मी आहे या घरात आणि त्यांच्याशी कुस्ती खेळायची म्हटल्यानंतर मला काही 2 हात नाही करावे लागणार. एकाच झटक्यात डाव पळतेन आणि असं सहज जिंकण्यात आणि जिंकण्यामध्ये काय कोणी माझं बोट नाही धरू शकत हे तुला चांगलंच माहितीये, कारण आता रिसेंटली तू माझी प्रतिस्पर्धक होऊन गेलीये. तर मग आता जानकी लगेच म्हणते, कसं आहे माहिती का, फसवून मिळालेला विजय ना कोणाच्याच लक्षात राहत नाही आणि खरा विजय लक्षात राहतो तो कष्टाने मिळवलेला. आता तू आज बघशील की खरा विजय नेमकं कसा असतो आणि कसा दिसतो. तर मग आता ऐश्वर्या जानकीचं ते बोलणं पाहता तिला म्हणते, जानकी, घरात मी तुला हरवलंय, आता रिंगणामध्ये माझा पहिलवान तुझ्या नवऱ्याला हरवेल. तर जानकी म्हणते की ते कधीच नाही होऊ शकत. जानकी आता तिच्या हातामध्ये माती घेते आणि ऐश्वर्याला म्हणते, मातीशी इमान राखणाऱ्या माणसाला माती कधीच हरवत नाही. आज विजय होणारे एका बापाचा, एका मुलाचा आणि एका नवऱ्याचा आणि आज विजय होणारे ऋषिकेश रणदिवेचा, कारण त्याच्या पाठीशी त्याच्या बायकोचं प्रेम, मुलीची माया आणि आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि ते कधीच हरणार नाही. बघ एकदा तिकडे. आणि शेवटी ऋषिकेश त्या पैलवानाला मातीमोल करतो आणि शेवटी त्याला हरवतोच. शेवटी आता ऋषिकेशचाच विजय होतो. तर मित्रांनो, महा एपिसोड भाग 2 पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.